नमस्कार, ताईच्या किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे उपवास चालू झालेले आहेत. बऱ्याच गृहिणींचे मार्गशीर्ष महिन्याचे उपवास असतात. आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे, तर मी देवीसाठी नैवेद्य म्हणून शेवयाची खीर बनवणार आहे. त्याचीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. शेवयाची खीर बनवण्यासाठी मी इथे एका पातेल्यात 1 लिटर फुल फॅटवालं म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि दूध मी आधीच गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस कमी केलाय. आता आपण ही जी वरती साईची लेयर आलेली आहे ती दुधात मिक्स करून घ्यायची आहे. फुल फॅटवालं म्हशीचं दूध घेतलं खिरीसाठी तर खिरीला एकदम मस्त असा दाटसरपणा येतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही म्हशीचंच दूध घ्या खिरीसाठी. आता आपण हे पातेलं मंद गॅसवर दुसऱ्या बाजूला ठेवूयात. दूध आपण दुसऱ्या गॅसवर ठेवलं आणि इथे आपण आता एक कढई गरम करून घेतलेली आहे. त्यात आपल्याला एक छोटा चमचा एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि हे मी अर्धा चमचा चारोळी घेतलेली आहे. ही चारोळी आपल्याला थोडी तुपावर परतून घ्यायची. गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि ही चारोळी आता आपण काढून घेऊयात. आता हे 7-8 बदामाचे काप आहेत ते थोडे परतून घेऊया तुपावर. माझ्याकडे आता फक्त बदाम आहेत म्हणून मी फक्त बदाम घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता. बदाम पण आपले थोडे तुपावर परतून झालेत. हे पण आता आपण काढून घेऊयात. कढईत थोडं तूप शिल्लक आहे, त्याच्यात अजून 1 चमचा आपण तूप घालणार आहोत. हा छोटा चमचा आहे म्हणून मी 2 घालते. ह्यात आपण ह्या बारीक शेवया 1 कप घालायचे आहेत, ज्या आपल्याला किराणा स्टोअर मध्ये सहज मिळतात. ह्या भाजक्या शेवया असतात तरी पण आपल्याला ह्या तुपावर परतून घ्यायच्या आहेत. शेवया अशा तुपावर परतून घेतल्या की खीर एकदम चविष्ट होते. थोड्या लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे. शेवया आपल्या छान अशा खरपूस भाजून झालेल्या आहेत. शेवया आणि ड्रायफ्रुट्स भाजत भाजत मी जे आपण एका बाजूला दूध ठेवलेलं आहे मंद गॅसवर, त्याला बाजूला जी साई येते ती पण दुधामध्ये मिक्स करून घेतली. त्यामुळे ती साई दुधामध्ये मिक्स केल्यामुळे पण खिरीला दाटसरपणा येतो. 10 ते 15 मिनिटं आटवून घेतलेलं दूध आपण ह्या शेवयामध्ये मी घातलेलं आहे. दूध टाकताना त्याची दुधाची वाफ कॅमेऱ्यावर आल्यामुळे ती व्हिडिओ रेकॉर्ड झाली नाही. आता आपण हे 4 ते 5 मिनिटं शेवया दुधात शिजवून घ्यायचे. शेवया चांगल्या शिजलेल्या आहेत. यात आता आपण ह्या 7 ते 8 केशरच्या काड्या घालायच्या आहेत. केशर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला, नाही घातलं तरी चालेल, पण केशरमुळे खिरीला रंग खूप छान येतो. यात आता आपण पाऊण कप साखर घालायचे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण ही साखर खिरीमध्ये विरघळवून घेऊयात. साखर विरघळलेली आहे. आता आपण हे तळून घेतलेले चारोळी आणि बदाम घालणार आहोत आणि हे मिक्स करून आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि सर्वात शेवटी बंद केल्यावर आपल्याला अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे. वेलची पावडर आपण गॅस बंद केल्यावरच घालायचे. आधी घातली तर त्याचा सुवास निघून जातो. दाटसर अशी आपली शेवयाची खीर तयार झाली आहे. ही खीर 4 ते 5 लोकांना पुरते.
देवीसाठी केलेला मी हा शेवयाच्या खिरीचा नैवेद्य तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.